अदानी उद्योग समूहासंदर्भात सध्या काय परिस्थिती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सध्या संसदेचं बजेट सेशन सुरू असल्यामुळं विरोधकांनी एकत्र येत या एकूण प्रकरणाविषयी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केलेली दिसतीये आणि याला कारण सुद्धा तसंच आहे बघा. आता बघा, जो अदानी उद्योग समूह आहे हा आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. यासोबतच 2 आठवड्यांपूर्वी जर का आपण बघितलं, अदानी उद्योग समूहाचे जे सर्वेसर्वा आहेत, गौतम अदानी यांची तुलना जी आहे किंवा यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून होत होती. ते जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये क्रमांक 4 ला होते आणि त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल $120 बिलियन इतकी होती. पण त्याच्यानंतर झालं काय, तर हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला आणि कालपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत अदानी यांची संपत्ती झालेली आहे $61 बिलियन इतकी. आता अदानी उद्योग समूहामध्ये भारतातील सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे आहेत, यासोबतच LICचे आहेत, SBIची सुद्धा याच्यामध्ये मोठी गुंतवणूक असल्यामुळं हा विषय जो आहे थोडा गंभीर झालेला आपल्याला दिसतोय. म्हणूनच आपल्या इथले आम आदमी पार्टी घ्या, तृणमूल काँग्रेस घ्या किंवा काँग्रेस घ्या, यांच्यासहित इतर जे 13 पक्ष आहेत, या सगळ्यांनी एकत्र येत या संपूर्ण प्रकरणाविषयी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी केलेली आहे आणि ही मागणी सध्या जोर धरताना दिसतेय. आता सरकार सुद्धा ही JPCची मागणी जी आहे ही गांभीर्याने घेताना दिसत नाहीये आणि आजवरचं रेकॉर्ड तर असंच आहे की जेव्हा जेव्हा संयुक्त संसदीय समिती नेमलेली आहे त्याच्यानंतर सरकार जे आहे, जे सरकार किंवा ज्या सरकारच्या काळामध्ये ही संसदीय समिती नेमली गेली त्याच्यानंतरच्या इलेक्शनमध्ये ते सरकार निवडून आलेलं नाही, असा सुद्धा इतिहास आपल्याला दिसतोय. आज आपण समजून घेऊयात की हे JPC नेमकं आहे काय, यासोबतच हे प्रकरण एकूण आहे काय, JPC संदर्भाच्या मागणी जी केली जाते एकूण प्रकरण काय आहे तेही समजून घेऊ आणि विद्यमान सरकारचा JPC संदर्भातला स्टँड काय आहे याच्यावरतीही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. JPC म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, मराठीत जर का म्हणायचं तर संयुक्त संसदीय समिती असं याला म्हणलं जातं. मागे बघा, डेटा प्रोटेक्शन बिल संदर्भात जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची चर्चा तुम्ही ऐकलेली असेल. म्हणजे त्यावेळेस झालं कसं होतं, तर ट्विटरने लडाख हा भाग चीनचा दाखवलेला होता आणि तेव्हा ही JPCची चर्चा जोरदार होत होती डेटा प्रोटेक्शन बिलच्या संदर्भाने. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की जनरली कायद्याची चौकशी जर का करायची असेल किंवा एखाद्या विधेयकासंदर्भात संपूर्ण चौकशी करायची असेल तर JPCची स्थापना करण्यात येते. पण यासोबतच असाही आपल्या इथे इतिहास आहे की घोटाळ्यांच्या चौकशीसाठी सुद्धा JPCची स्थापना होते. आजवर 6 ते 7 वेळा JPCची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. JPCची स्थापना का होते हे अगदी प्रॉपर शब्दामध्ये जर का सांगायचं म्हटलं तर टू एक्झामिन अ पर्टिक्युलर बिल प्रेझेंटेड बिफोर द पार्लमेंट और फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग फायनान्शियल इरेग्युलॅरिटीज इन एनी गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत बघा. पहिलं म्हणजे बिल आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटी. आता अदानी उद्योग समूहाविषयी जर का आपण बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी बिल सुद्धा चर्चेमध्ये नाहीये आणि गव्हर्नमेंटची ऍक्टिव्हिटी सुद्धा चर्चेमध्ये नाहीये. यामुळेच BJPचे खासदार जे आहेत राज्यसभेचे महेश जेठमलानी हे म्हणतात, व्हॉट द गव्हर्नमेंट हॅज टू डू विथ द अडानी केस. LIC ॲज अन इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन मेड इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच त्यांच्यानुसार अदानी केसशी सरकारचा काही एक संबंध नाहीये. यासोबतच खुद्द गौतम अदानी सुद्धा वारंवार हेच सांगताना दिसत आहेत की त्यांच्या प्रगतीचा आणि मोदी यांच्यासोबत त्यांची असलेली जी मैत्री आहे याच्याशी काही संबंध नाहीये. दोघांचा दूरपर्यंत संबंध नाहीये. माय प्रोफेशनल सक्सेस इज नॉट बिकॉज ऑफ एनी इंडिव्हिज्युअल लीडर, असं ते स्पष्ट करताना आपल्याला दिसतात. आता परत येतो JPC कडे, अर्थात जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे. आता ही JPC जी आहे ही तात्पुरती बॉडी असते. याला ॲडहॉक सुद्धा म्हणतात, म्हणजे तात्पुरती. ही कमिटी असते स्पेसिफिक टाइम पिरियड पुरती आणि स्पेसिफिक अशा एका विषयापुरती. संयुक्त संसदीय समितीमध्ये सर्वच्या सर्व जे मेंबर्स असतात ते खासदारच असतात, आमदार नसतात या पर्टिक्युलर केसमध्ये. आता आपल्या इथली कायदा बनवण्याची जर का आपण प्रक्रिया बघितली तर ती कशी आहे, तर संसदेच्या सभागृहात विधेयक मांडण्यापासून ही सर्व प्रक्रिया सुरू होते. संसदेला वेळेची बंधनं असतात, तसंच त्या
संसदेमध्ये विधेयकांवरती डिटेल डिस्कशन होत नाही, कारण की वेळेच्या मर्यादा सुद्धा असतात आणि तसं शक्य होत नाही. मग अशा वेळेस काय होतं, काही मोजक्या खासदारांची जी समिती असते ती या विधेयकांवरती चर्चा करते. जसं की वित्त समिती आहे, लोकलेखा समिती आहे, तसंच जे असते आणि ही तात्पुरती असते. मी मगाशी म्हणलं तसं. एक फॅक्ट लगेच सांगतो. ही जे जी आहे स्थापन करायची की नाही हा निर्णय संसदेच्या अर्थातच या ठिकाणी सरकारच्या हातामध्ये असतो. कारण की बहुमत जे आहे ते सरकारकडे असतं आणि सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच जे स्थापन होते. आता ज्या प्रमाणात संसदेत पक्षाचे सदस्य आहेत म्हणजे कुण्या पक्षाचे सदस्य कोणत्या प्रमाणात आहेत त्याच प्रमाणामध्ये या समितीमध्ये सदस्य ठेवले जातात. बहुमत अर्थातच सत्ताधाऱ्यांचं असतं. राज्यसभेचे जितके सदस्य आहेत त्याच्या दुप्पट लोकसभेचे सदस्य या समितीमध्ये असतात. टोटल मेंबर्स किती असावेत याचा काही निश्चित आकडा नाहीये, पण गेल्या काही वर्षांपासून अशी परंपरा दिसतीये की टोटल 30 सदस्य असतात. 10 सदस्य राज्यसभेचे असतात आणि त्याच्या दुप्पट लोकसभेचे म्हणजे 20 सदस्य लोकसभेचे असतात. आणि मगाशी मी म्हणलं तसं बहुमत अर्थातच याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं असतं. ची स्थापना करण्यासाठी लोकसभेमध्ये साध्या बहुमताने ठराव पास करणं आवश्यक आहे आणि हीच मुळामध्ये या ठिकाणी सर्वात अवघड बाब आहे, कारण की या ठिकाणी बहुमत जे आहे ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे. सरकारचा अदानी प्रकरणाशी थेट संबंध नसल्यानं ते ची मागणी अमान्य करताना दिसत आहेत. आता जर का स्थापन झालीच आणि त्यांनी अहवाल संसदेत मांडलाच तरी सुद्धा पुढे काय ऍक्शन घ्यायची हे पूर्णपणे सरकारच्या हातामध्ये असतं. पण या समितीमध्ये विरोधकही असल्यानं याचं गांभीर्य मोठं. या अगोदर मुळे बोफर्स घोटाळा घ्या किंवा हर्षद मेहता घोटाळा घ्या किंवा 2G घोटाळा घ्या, यांमध्ये दिलेला अहवाल तत्कालीन सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये महत्त्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस ही नेमली गेली आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये त्या सरकारला यश मिळालेलं दिसून येत नाही. आपण उदाहरण बनवून बघूयात बोफोर्स घोटाळा 1987 चा. याची बातमी आली तेव्हा 543 पैकी 414 खासदार हे काँग्रेसचे होते. नंतर स्थापन झाली. बोफोर्स घोटाळा झालाय म्हणल्यानंतर चे अध्यक्ष होते काँग्रेसचे बी शंकरानंद. 1988 मध्ये या चा अहवाल सादर झाला. मधील काँग्रेस सदस्यांनी सरकारला क्लीन चिट दिली, पण या समितीतील AIADMKच्या खासदार अलादी अरुणा यांनी इतर सदस्यांच्या मताशी असहमती दर्शवली आणि घोटाळा झालाय हे स्पष्ट केलं. आणि नंतर 1989च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 414 वरून 197 खासदारांपर्यंत घसरण झालेली दिसतीये. आणि याच्या मागे हे सुद्धा एक महत्वाचं कारण असल्याचं समोर आलेलं होतं. दुसरं म्हणजे हर्षद मेहता घोटाळा 1992चा. शेअर मार्केटमधलं हर्षद मेहता हे नाव सगळ्यांनाच माहिती असणार. ज्यावेळेस हा घोटाळा झाला त्यावेळेस नरसिंह राव हे पंतप्रधान होते आणि त्यांनी त्यावेळेस LPG मॉडेल आणलेलं होतं आणि ते मॉडेल जोरातपणे राबवलं सुद्धा जात होतं. मग हर्षद मेहताने डायरेक्ट पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावरती आरोप केला आणि भर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंतप्रधानांना 1 करोड रुपयांची लाच दिल्याचा सुद्धा दावा केला. आता हर्षद मेहताने जो काही दावा केला होता त्या संदर्भातलं पुरावा काही सापडला नाही, पण पंतप्रधान नरसिंह राव आणि काँग्रेसचं नुकसान जे व्हायचं होतं ते झालंच. नंतरच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 1996च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच्यानंतरचं जे पॉप्युलर आहे सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे 2G स्पेक्ट्रम घोटाळा 2011चा. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्यांचं सरकार होतं आणि 2G स्पेक्ट्रम स्वस्तात दिल्याचा त्यावेळेच्या सरकारवरती आरोप होता. आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी झाली 2011 मध्ये, तशी कमिटी स्थापन सुद्धा झाली. याच्यामध्ये 30 सदस्य होते आणि काँग्रेसचे खासदार PC चाको हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्री P चिदंबरम यांना क्लीन चिट दिली, पण 15 विरोधी सदस्यांनी त्याला मोठा विरोध केला आणि त्याच्यानंतर राजा यांचं नाव समोर आलं आणि पुढचं सगळं आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेसला निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि अजूनही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलेलं आहे ते या 2G घोटाळ्यानं. राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सुद्धा आरोप होता. हा विषय गव्हर्नमेंटशी संबंधित होता, म्हणून
जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे त्या या संदर्भात स्थापन करता येणं शक्य होतं. पण सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात ज्या काही केसेस होत्या, ज्या काही याचिका होत्या, त्या सर्वच्या सर्व फेटाळल्या आणि विषय त्याच ठिकाणी संपला. आता ही जी जे असते, याच्यामध्ये तज्ञ व्यक्ती घ्या किंवा संस्था घ्या किंवा त्या विषयाशी निगडीत असलेल्या ज्या व्यक्ती आहेत, संस्था आहेत, त्यांच्याकडून पुरावे गोळा केले जातात. त्यांना साक्षीसाठी बोलावलं जातं आणि जर का हजर नाही राहिली ती व्यक्ती, तर त्या व्यक्तीला नोटीस सुद्धा बजावली जाते, समन्स बजावलं जातं. आता मंत्र्यांना सहसा ते तिथे बोलवत नाहीत म्हणजे साक्षीसाठी, पण तसा काही नियम नाहीये की मंत्र्यांना बोलावलंच नाही पाहिजे. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जर का स्थापन झाली, तर भ्रष्टाचार बाहेर आणता येईल असं एक आपल्या इथं चित्र निर्माण झालेलं दिसतंय. पण जर का आपण केतन पारेख घोटाळा बघितला, त्या संदर्भात जी काही जे स्थापन झाली होती, त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक संदर्भातली सुद्धा जे स्थापन झाली होती. त्याच्यातून खूप काही हाती लागलेलं दिसत नाहीये. तसंच आत्ता जे स्थापन करायची किंवा नाही करायची हा सरकारच्या हातातला निर्णय आहे आणि सध्या तरी सरकार जे स्थापन करण्याची जी मागणी आहे ती अमान्य करताना दिसते. येणाऱ्या काळामध्ये समजेलच नेमकं या संदर्भात होतंय काय ते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.